नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मराठा आरक्षण, त्यानंतर ओबीसींचं आरक्षण आणि आता पदोन्नतीतलं आरक्षण. पदोन्नतीतलं आरक्षण सुद्धा गमावल्याच्या नंतर या आधीची यादीतली दोन्ही आरक्षण गमावणाऱ्या मवियाचं आरक्षण विषयक नक्की धोरण काय आहे हेच लक्षात येत नाहीये. मराठा आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन लढाईच्या अपयशाच्या नंतर त्याची भरपाई करून दिली जाईल असं वक्तव्य अजित पवार यांच्याकडून करण्यात आलं. अजित पवार यांच्या या वक्तव्याच्या नंतर पदोन्नतीतलं आरक्षण रद्द झाल्याच्या संदर्भातला एक शासनादेश निघाला आणि ओबीसींच्या कडून अर्थात ओबीसींच्या साठीचं राजकीय आरक्षण लढण्याची न्यायालयातली गरज असताना सुद्धा मवियानं तिथं मवाळ भूमिका घेतली. परिणामस्वरूप वंचितांच्या साठी असलेल्या आरक्षणाच्या बाबत मवियाची नक्की भूमिका काय हा थेट प्रश्न उपस्थित राहतो. आणि मुळात एका वर्गाला आरक्षण मिळत नसेल तर ज्यांचं आहे त्यांचं काढून घ्या अशा स्वरूपाची तर या राज्य सरकारची भूमिका नाही ना, असा सवाल आता मागासवर्गीय आणि त्याचबरोबर ओबीसी समाजाकडून उपस्थित केला जातो आहे. आरक्षण ही गरिबी निर्मूलनाची मोहीम नाही. आरक्षण ही सामाजिक न्यायाची घटना मान्य अशी पद्धत आहे. हे न विसरता राजकारण कायम करणं आणि राजकारण ठेवणं हे सुद्धा गरजेचं आहे. आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्रात त्याची आठवण आहे का हा प्रश्नही आपण आजच्या चर्चेत विचारूच. आणि त्यानिमित्तानं आजच्या चर्चेचं शीर्षक आहे की पदोन्नतीतलं आरक्षणही गेलंय. या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी होत आहेत डॉक्टर राजू वाघमारे, प्रवक्ता आहेत ते काँग्रेसचे, ते मवियाच्या भूमिकेचं प्रतिनिधित्व करतील. आपल्या सोबत धनराज वंजारी आहेत, राष्ट्रीय उपाध्यक्ष वंचित आघाडीचे, आणि ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, कायदेतज्ञ या नात्यानं आपल्या सोबत आहेत. या सर्व मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत. माझा पहिला आणि थेट प्रश्न आत्ताच्या घडीला गुणरत्न सदावर्ते यांना आहे. गुणरत्न सदावर्ते, पदोन्नतीच्या आरक्षणाबाबत नेते बाहेर काय बोलतायत ते आपण सगळ्यांनी ऐकलं. हे आरक्षण टिकणारच, हे आरक्षण मिळवून देणारच असं काँग्रेसचे मंत्री सांगतायत. प्रत्यक्षात न्यायालयात या सरकारनं काय भूमिका घेतली, कोणत्या तारखेला, पॅरा नंबर कुठला, कोणत्या परिच्छेदात काय म्हटलं गेलं? जी गुणरत्न सदावर्ते जी बोला. मला सांगायचं आहे, महाराष्ट्राला मला सांगायचं आहे जी की जसं बोलतायत अजित पवार तसं हे स्वतः. सदावर्तेजी, काही तांत्रिक कारणांमुळे आपल्या आवाजाला बऱ्यापैकी खरखर कानी पडतीये. जो तपशील आता समोर आलाय तो असं सांगतो आहे की प्राप्त परिस्थितीमध्ये पदोन्नतीत आरक्षण देता येणार नाही. डॉक्टर राजू वाघमारे आपल्या सोबत आहेत. राजू वाघमारे जी, हा विषय तुमच्यासाठी या बाबत संवेदनशील असला पाहिजे, कारण तुम्ही काँग्रेस पक्षाचे एकमेव, आणि मी अत्यंत जबाबदारीने हे बोलतो आहे, आपण काँग्रेस पक्षाचे असे एकमेव प्रवक्ता आहात की जे या विषयावर बोलताय, जे या विषयाच्या बाबत संवेदनशील आहेत. आणि अशा वेळेला डॉक्टर राजू वाघमारे, आपल्या पक्षातला इतर कोणीही प्रवक्ता हा पदोन्नतीतल्या आरक्षणाच्या बाजूने बोलत नाही. आपल्या पक्षातले जे मागासवर्गीय स्वतःला म्हणवून घेतात आणि त्याच्या बळावर मंत्रिपदावर बसतात ते सुद्धा उशिरा जागे होतात. न्यायालयामध्ये एक भूमिका मांडली जाते आणि जनतेला दिशाभूल करणारी वेगळी भूमिका जनतेत का मांडली जाते? काँग्रेसच्या नेत्यांकडून असं का वागलं जात आहे? हॅलो जी बोला राजू वाघमारे जी. हॅलो जी हॅलो वाघमारेजी, आपला आवाज अतिशय नीट येतोय. आपण जे म्हणालात आणि ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला, दुर्दैवाने काही बाबतीत या पदोन्नती आरक्षणाच्या बाबतीत
ज्या पद्धतीने आमच्या काही लोकांनी बोलावयास पाहिजे होतं किंवा ज्या पद्धतीने त्यांनी पुढे यावयास पाहिजे होतं ते दुर्दैवाने झालेलं दिसत नाही. पण मला हे आवर्जून सांगावंसं वाटतं की पक्षाच्या वतीने आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी आमच्या पक्षाची भूमिका अगदी स्पष्ट मांडली. जी भूमिका 7 तारखेला पदोन्नतीचं आरक्षण जाहीर रद्द झाल्यानंतर मी दुसऱ्या दिवशीच ट्विट करून ही भूमिका मांडलेली सगळ्यात प्रथम की जी कोणत्याही परिस्थितीमध्ये हे जे रद्द केलेलं आरक्षणाचं जे त्यांनी जे बिल आहे ते रद्द झालं पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत पदोन्नती आरक्षण हे लागू करायलाच पाहिजे आणि त्यासाठी काँग्रेस ही नेहमी बांधील राहील आणि त्याच मला भूमिकेच्या डॉक्टर वाघमारे आपल्याला एकच थेट प्रश्न विचारायचा आहे. पदोन्नतीतलं आरक्षण काढून घेण्याच्या नंतरची जी वेदना डॉक्टर वाघमारेंना लक्षात येते ती पक्षातल्या इतर एकाही प्रवक्त्याला लक्षात येऊ नये, ती पक्षामध्ये मागासवर्गीयांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एकाही मंत्र्याला लक्षात येऊ नये आणि लक्षात आल्यानंतरच्या नंतर सुद्धा न्यायालयात अशी भूमिका असावी. काँग्रेसला लक्षात येत नाहीये का की काँग्रेस आपल्या नेहमीच्या हक्काच्या दलित मतपेढीबरोबर सर्वात मोठा विश्वासघात करतीये? नाही, काँग्रेसनी विश्वासघात वगैरे केलेला नाहीये. मी मगाशीच सांगितलं, जरी आमच्या तुमच्या म्हणण्याप्रमाणे काही दलित आमचे मंत्री जे बसलेले आहेत त्यांच्याकडून भूमिका उशिरा आली असेल, पण काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष या नात्याने नानाभाऊ पटोले साहेबांनी आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये पदोन्नती आरक्षणाचा मुद्दा आम्ही सोडणार नाही आणि पदोन्नती आरक्षण जे घटनेतून आपल्याला मिळालेलं आहे त्या आरक्षणाशी आम्ही कोणालाही खेळवाड होऊ देणार नाही जी आणि दलित समाजाचं हे जे पदोन्नती आरक्षण आहे ते मिळाल्याशिवाय काँग्रेस स्वस्थ बसणार नाही. आपण असं अशी म्हणता आहात की स्पष्ट काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, ही तुमची राजकीय भूमिका 100% मान्य होऊ शकते, मात्र प्रत्यक्षात तुम्ही न्यायालयात काय म्हणता, काय वागता याला सुद्धा महत्व आहे. आपल्या सोबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत. सदावर्तेजी, आता माझा आवाज अतिशय नीट आपल्यापर्यंत पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे, तुमचाही आवाज सुस्पष्टपणे पोहोचेल. न्यायालयात काय घडलं पटकन सांगावं. न्यायालयात तेच घडलं जे पुणे कराराच्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे आरक्षणाच्या संदर्भाने जे सांगायचं होतं आणि या देशात म्हणजे अस्तित्वात आणायचं होतं, जे त्या काळी एम.के. गांधी यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या विचाराची हत्या केली आणि त्या प्रकारचं आरक्षणाची पॉलिसी आणू दिली गेली नाही, तेच काँग्रेसी आज आहेत. त्याच काँग्रेसांनी आज मला तुम्हाला सांगावंसं वाटतंय, कुठे आहेत ते नितीन राऊत? 80 पोलीस फौजदार शिपाई राहिलेले आहेत, गुणवंत झालेले. कालच्या 4 दिवसाच्या अगोदर त्यांना घरी बसवलेलं आहे शिपाई म्हणून. नितीन राऊत, तुम्हाला फेटे घालून घेतले तुम्ही पुण्यामध्ये त्या पोलीस शिपायांकडून. आज त्यांना न्याय नाही. तुम्ही म्हणत होतात ना नितीन राऊत की सत्तेतून बाहेर पडेल, तुम्ही म्हणत होतात ना नितीन राऊत की रस्त्यावरली लढाई लढेल, मोर्चामध्ये जाईल. आज 80 पोलीस शिपाई जे फौजदार होणार होते त्यांची आयुष्यभराची पदोन्नतीची जी पहिली जी हे होती म्हणजे रँकिंग होती तिची कत्तल तुम्ही केलेली आहे. मला तुम्हाला सांगायचंय प्रसादजी, हे जे म्हणतायत की सरकार त्यांचं पदोन्नती आरक्षणाच्या बाजूने, अहो अजित पवार जर एकटे जर कंट्रोल करत असतील आणि मराठा आरक्षणाचा वचपा म्हणून हे केवळ एका दलितांसाठीचं आरक्षण नाहीये राजूजी, हे आरक्षण जे आहे हे सगळ्या भटक्या विमुक्तांपर्यंतचं आरक्षण आहे. त्यामुळे केवळ याला एससी किंवा एसटी पर्यंत रिझर्वेशन समजू नका. आणि मला तुम्हाला सांगायचं आहे, मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी म्हणजे अफिडेव्हिट फाईल केली ती कुणी केली? जनरल ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटच्या सेक्रेटरीने केली. आणि त्या सेक्रेटरीने काय लिहिलं, जे की तुम्ही म्हणजे अजित पवार असतील किंवा तुम्ही तुमच्या पक्षाचे जे मंत्री असतील नितीन राऊत, मी जातीचा उल्लेख करणार नाही कारण मंत्री म्हणून शपथ घेताना त्याची जात गौण असते. तुम्हाला सांगतो पॅराग्राफ नंबर 7, taking into account all the aforesaid facts and circumstances, the state government has issued government resolution dated 7 May 2021 whereby it is directed to grant promotion as per the seniority and the said GR. 7 मे 2021 ला जो शासन निर्णय काढला त्याच्यामध्ये तुम्ही स्पष्टपणे मान्य केलं की आम्हाला खुल्या याच्यानुसार म्हणजे पदोन्नती द्यायची आहे, त्याच्यात आरक्षण द्यायचं नाही. ही का तुमचं हेच हे का तुमचं संविधानिक प्रेम? अरे तुम्ही एका बाजूला सांगता
की केंद्रातलं सदावर्तेजी. सरकार संविधान बदलायला निघाले. जी. आर्टिकल 16 हे सदावर्तेजी याच मुद्द्यावर मी डॉक्टर राजू वाघमारे यांना विचारतो. राजू वाघमारेजी, 7 मे 2021 ला निघालेला शासनादेश तुम्हाला अतिशय नीट आठवतो, कारण त्याच्या नंतरच्या 2 दिवसात तुम्ही स्वतः पक्षात असून सुद्धा या संदर्भातली भूमिका घेऊन सांगितलं की अशा प्रकारचे शासनादेश योग्य नाहीत. नुसतं आपण बोलून थांबला नाहीत, ही भूमिका तुम्ही कायम लावून धरलीत. पण राजू वाघमारे, पुढे काय घडलं हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं. 7 मे 2021 ला शासनादेश निघाल्याच्या नंतर त्याची अंमलबजावणी सुरू झाली. तुमचे मंत्री अजित पवारांच्या समोर बोलू शकत नाहीत. अजित पवारांनी डोळे वटारल्याच्या नंतर नितीन राऊत आणि तुमचे इतर मंत्री मान खाली घालून निघून जातात बैठकीतून. 1 जूनला जनरल ऍडमिनिस्ट्रेशन या सामान्य प्रशासन मराठीमधल्या विभागाकडून एकदा बदलीचे आदेश निघाले, पदोन्नती सकट बदली आरक्षणात दिली गेली नाही. त्यानंतर परत थोड्या दिवसांनी आणखीन आदेश निघाले. हे काय सुरू आहे? राजू वाघमारेजी, आपलं उत्तर अपेक्षित करतो. नाही, एक लक्षात घ्या, त्या मीटिंग मध्ये आमचे मंत्री बोलले, नितीन राऊत बोलले, असं स्पष्ट मीडियामधून पण आलं होतं. त्याच्यामुळे नितीन राऊतजी बोलले नाहीत असं काही त्याच्यामध्ये नाही. वर्षा गायकवाडजी बोलल्या नाहीत असं आलेलं आहे, पण त्यांचं काय बोलणं झालं ते पण बाहेर आलेलं नाही. प्रश्न असा आहे की हे मंत्री बोलू द्या नका बोलू द्या, सगळ्यात महत्वाची भूमिका जी अशी राहिलेली आहे आमची, ती भूमिका पक्षाध्यक्षांनी मांडलेली आहे. आणि कॉमन मिनिमम प्रोग्राम जरी घेतला किंवा आदरणीय आमच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी यांनी ज्यावेळी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि ते पत्र आम्ही दिलेलं आहे, त्याच्यामध्ये मागासवर्गीयांच्या डेव्हलपमेंट बद्दल आणि मागासवर्गीयांच्या प्रोग्राम बद्दल महाविकास आघाडीने पूर्णपणे लक्ष देणे आवश्यक आहे, अशा पद्धतीचं ते पत्र होतं. अगदी त्याच्यामुळे फार आमच्या चांगलं झालं पक्षात- डॉक्टर राजू वाघमारे, आपण याची आठवण करून दिलीत. तपशिलामध्ये तो मुद्दा येणारच होता. सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात याचा उल्लेख होता की मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या बद्दल संवेदनशील रहा. तसं पत्र लिहूनही हे राज्यात घडतंय. सोनिया गांधींचंही ऐकलं जात नसेल तर काँग्रेसची या राज्यात फरफट सुरू आहे का, यावरची मला एक राजकीय प्रतिक्रिया घ्यायची आहे. आपली प्रतिक्रिया मी समजून आहे आणि जनतेला पण ती माहिती आहे. माझ्यासोबत आत्ताच्या घडीला धनराज वंजारी आहेत. वंजारी सर, आपण सांगा, काँग्रेसची राज्यात फरफट सत्तेसाठी सुरू आहे का? ते तर दिसतच आहे आणि नव्याने एकदा हे सिद्ध झालेलं आहे की मुख्यमंत्री खऱ्या अर्थाने अजितदादा पवार साहेबच आहेत राज्याचे आणि त्यांच्याच मर्जीभर हुकूम हे निर्णय होत असतात. आता आमचं धोरण ठरलेलं आहे, आम्ही खुलासा केलेला आहे, आम्ही पत्रकं काढलेली आहे, आम्ही लेटर लिहिलेलं आहे, आम्ही भूमिका मांडलेली आहे. हे सगळी गोंडस नावं आहेत. याचा काहीही फायदा होणार नाही पदोन्नतीतलं आरक्षण देण्यासाठी. मुळात इथे प्रश्न एक होता, तुमच्या चॅनलवर मी तेव्हा वक्तव्य करताना बोललो होतो, तेव्हा मी राष्ट्रीय उपाध्यक्ष होतो वंचित बहुजन आघाडीचा. आता मी साधा कार्यकर्ता आहे. वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावरून मला पदमुक्त करण्यात आलेलं आहे. हे तुमच्या माहितीसाठी सांगतो. हरकत नाही. आपण तुम्हाला आता माजी पोलीस अधिकारी आणि याहीपेक्षा एक संवेदनशील जागरूक नागरिक या नात्यानं आपण घेऊयात. राजकीय विश्लेषक म्हणून आपण आहातच आमच्या सोबत. आता मला एक सांगा, आपण जो मुद्दा उपस्थित केलात की प्रत्यक्षात राज्याचे मुख्यमंत्री जणू काही अजित पवारच आहेत, अशाच पद्धतीनं प्रशासन चालतंय. मला या संदर्भातला खुलासा कायदेशीर दृष्ट्या गुणरत्न सदावर्तेंकडून हवाय. गुणरत्न सदावर्ते, सामान्य प्रशासन विभाग कोणाकडे आहे हे आपल्याला ठाऊक आहे. बाळासाहेब ठाकरे हे कायम जाती आधारित आरक्षणाचे विरोधक होते. त्याचीच री सत्तेत ओढली जाते का? लक्षात घ्या की बाळ ठाकरेंच्या बाबतीमध्ये एक स्पष्ट वक्ता म्हणून मी मान्य करणारा माणूस आहे. म्हणजे त्यांची भूमिका फार स्पष्ट होती आणि ते विरोधक होते आरक्षणाचे. जसं आम्ही सुद्धा अनेक गोष्टीमध्ये कायम शिवसेनेच्या अनेक विषयांवर आम्ही थेट विरोधक आहोत, त्याच्यात काही दुमत नाही. विचाराचा विरोध असावा, परंतु आज परिस्थिती अशी झालेली आहे की ह्यांचं इधर का ना उधर का म्हणल्यासारखं झालं. आता काय लक्षात घ्या, म्हणजे महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की नितीन राऊतांनी पत्र लिहिलं मुख्यमंत्र्यांना, उद्धवजींना. काय लिहिलं पत्र मुख्यमंत्री उद्धवांना? की तुम्ही पदोन्नतीतलं आरक्षण द्या. जी. ते पत्र आम्ही माननीय
महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल मॅट या कोर्टामध्ये वाचलं. माननीय न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या न्यायाधीश होत्या, त्यांच्यासमोर आम्ही ते पत्र रेफर केलं. त्यावर सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद करावं? त्यांनी सांगितलं की हे व्यक्तिगत कॅपॅसिटीत लिहिलेलं पत्र आहे. म्हणजे मंत्री सुद्धा तुम्ही मंत्री संबोधत नाही त्या मागासवर्गीय मंत्र्यांना, यांना व्यक्तिगत कॅपॅसिटीमध्ये संबोधता. तुम्हाला सांगायचं आहे प्रसादजी, कायदेशीर दृष्ट्या म्हणून हे आरक्षणाच्या संदर्भात हे अडकून पडलेले उद्धवजी आहेत, यांना म्हणजे व्हॉइसच नाही. कारण का, हे ज्या चळवळीमध्ये आयुष्यभर राहिले त्याच्या विरुद्ध काँग्रेसांसोबत त्यांना फरफडत जावं लागत आहे. ठीक आहे, कारण तुम्हाला सांगतो पण गुणरत्न सदावर्ते, एकच मिनिट. आपण जो आता मुद्दा उपस्थित केला त्या तांत्रिक मुद्द्यावर डॉक्टर राजू वाघमारेंना अधिक बोलतं करूयात. राजू वाघमारेजी, आपण थोड्या वेळापूर्वी असं म्हणालात की नितीन राऊत यांनी पत्र लिहिलं आणि आपली भूमिका मांडली, ती काँग्रेसची भूमिका होती आणि काँग्रेसनं आग्रह केला की पदोन्नतीतलं आरक्षण टिकलं पाहिजे. पण न्यायालयात पहा, न्यायालयात तुमचेच वकील सांगतायत की ही सरकारची भूमिका नाही, हे मंत्र्याचं केवळ वैयक्तिक मत आहे. इतका विरोधाभास? हा विरोधाभास झालेला आहे हे नाकारता येत नाही, कारण हे सत्य आहे. आणि मी काय इकडे बसून आमचे मित्र गुणवर्ध सदावर्ते जे म्हणतायत की त्याच्यामध्ये काही तथ्य नाही असं बोलणाऱ्यातला मी नाही, कारण जी खरी परिस्थिती आहे ती खरी परिस्थिती आहे. प्रश्न असा आहे की एक गोष्ट लक्षात घ्या की आमची भूमिका, पक्षाध्यक्षांनी मांडलेली भूमिका, नानासाहेब पटोलेंनी मांडलेली भूमिका, माझी भूमिका, या भूमिकेशी आम्ही थोडेही बाजूला गेलेलो नाही आहोत. वेळ लागेल, ज्या गोष्टी एका 3 पक्षाच्या सरकारमध्ये थोड्या गोष्टी निर्णय घेण्यासाठी वेळ लागेल, त्याच्यातून आम्ही मार्ग काढू. पण एवढं नक्कीच आहे की काँग्रेस पक्ष या पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावरून अजिबात कुठेही फरफटत जाणार नाही. आमची भूमिका ठाम राहणार आहे आणि पदोन्नतीतलं आरक्षण मागासवर्गीयांना मिळवून दिल्याशिवाय काँग्रेस पक्ष स्वस्थही बसणार नाहीये. डॉक्टर वाघमारे, आपण असं म्हणता आहात की थोडा वेळ लागेल पण परिस्थिती सुधारेल. या थोड्या वेळामध्ये कोणाच्या आयुष्याचा कशा पद्धतीनं बदल होतो हे एकदा आपल्याला जाणून घ्यावं लागेल आणि त्यातच लक्षात येईल की प्रकरण किती गंभीर आहे. डॉक्टर गुणरत्न सदावर्ते यांच्यासाठी माझा प्रश्न आहे. सदावर्तेजी, या थोड्या वेळाच्या दरम्यान 2 बदली आदेश निघाले, पण अनेकांच्यासाठी आयुष्यामध्ये एक प्रमोशन हे किती महत्वाचं असतं तेही सांगा. आणि अशा प्रकारचं जाती आधारित आरक्षण राहणार नाही पदोन्नतीत हे म्हटलं गेल्याच्या नंतर किती पदांवरील अधिकाऱ्यांना त्याचं नुकसान होणार आहे, मागासवर्गीय अधिकाऱ्यांना? तुम्हाला सांगतो, मागासवर्गीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीची कत्तल ही 50 लाखाच्या जवळपास जाणार आहे. एक. दुसरी गोष्ट, मागासवर्गीय पदोन्नतीच्या संदर्भानं जे आज संदर्भ दिले चाललेले आहेत की आम्ही करू, आम्ही मागे हटलो नाहीत. अहो, तुम्ही सरकारचे घटक आहात, लक्षात घ्या. आणि तुम्ही जर स्वतःला नॅशनल पार्टी समजता तर एक कर्तव्य आहे, एक लक्षात ठेवा. काय कर्तव्य आहे ते तुम्हाला सांगतो. अहो, ज्या मराठ्यांचं आरक्षण असंविधानिक माननीय सर्वोच्च न्यायालयाने ठरवलं, त्यांच्यासाठी अटापिटा भरती प्रक्रिया बंद, त्याच्यामध्ये एका ब्राह्मणाच्या मुलाचा आत्महत्या बुलढाण्याच्या, तर दुसऱ्या एका धनगराच्या मुलाची आत्महत्या रत्नागिरीमध्ये. आणि तुम्ही म्हणजे मागासवर्गीय पदोन्नतीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये काय तुमची चळवळ आहे? काय अजित पवारांनी छडी घेऊन उभं करून सगळ्यांना शांत केलंय का? असा प्रश्न मी नाही, अख्खा महाराष्ट्रातला 50 लाख अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने मी तुम्हाला विचारतो. यावर एकदा पटकन डॉक्टर वाघमारेंची प्रतिक्रिया लागेल आपल्याला. राजकीय मुद्दा असल्यानं पटकन त्यांनी बोलावं अशी विनंती आहे. नाही, कसं आहे की आमचे मित्र गुणवर्ध सदावर्ते जे बोलतात नेहमीप्रमाणे, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ना अजित पवारांनी छडी उगारले ना काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या छडीला घाबरणारा पक्ष आहे, हे मी अगदी स्पष्ट बोलू इच्छितो. प्रश्न असा आहे की प्रश्न इथे तत्वाचा आहे, प्रश्न घटनेमध्ये घालून दिलेल्या तत्वाचा आहे. फक्त राजू वाघमारे घाबरत नाहीत त्यांना. आता मी कोणालाच नाही घाबरत. मी घटनेनी वागणारा, घटनेनी चालणारा माणूस आहे, त्याच्यामुळे मला काही कोणाला घाबरण्याची गरज. तुम्हाला मंत्री केलेलं नाही, आमदार केलं नाही त्यांनी.
तुम्हाला मंत्री आमदार नाही, त्यांनी नाही. म्हणून केलं नाही. अहो पण मी एक एक तपशील जोडू इच्छितो राजू वाघमारे, तुम्ही भले नसाल घाबरत, पण दुर्दैवानं जे तुमच्या मंत्रिमंडळातले दलितांचे, मागासवर्गीयांचे, वंचितांचे, शोषितांचे प्रतिनिधी आहेत, ते अजित पवारांनी डोळे वटारल्याच्या नंतर एक शब्द पुढे आपल्या भूमिकेचा नेऊ शकत नाहीयेत. ही वस्तुस्थिती आहे. तसं जर नसतं तर नितीन राऊतांनी लिहिलेलं पत्र हे व्यक्तिगत आहे अशी न्यायालयात भूमिका मांडलीच गेली नसती. नाही, कसं आहे, आमचे 2 मंत्री आहेत, एक वर्षा गायकवाड जी आहेत आणि नितीन राऊत जी आहेत. वर्षा गायकवाड यांच्याबद्दल तर दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की त्यांना लक्षात आहे का की आपण कोणासाठी मंत्रिमंडळात आहोत. ना त्या या प्रकरणामध्ये भूमिका घेत आहेत, ना वंचित आणि शोषितांचे इतर अनेक प्रश्न आहेत ज्याच्याबद्दल त्या कधी बोलताना दिसत आहेत. नाही, कसं आहे की या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने आम्ही जायला पाहिजे ती पद्धत आम्ही एक लोकशाही मार्गाची पद्धत केलेली आहे. आता लवकरच आमचे पक्षाध्यक्ष आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील किंवा त्या पद्धतीने आमच्यात चर्चा चालू आहे. आत्ताच आम्ही गेल्या 3 आंदोलन कुणाविरुद्ध पण नाही, आम्ही आम्ही आमच्या सरकार विरुद्ध करू शकतो ना, का नाही? असं काही करू शकत नाही अशातला भाग नाहीये. याच्यापूर्वी पण शिवसेना बीजेपी सत्तेत असताना शिवसेनेने सरकारच्या विरोधात आंदोलनं केलेली आहेत. आता एकच मिनिट, याच्यावर एक प्रतिक्रिया पटकन राजकीय विश्लेषक या नात्यानं धनराज वंजारी यांची घेऊ. धनराजजी, हे सगळं समाजाला दिसत असणार आहे, जे काही काँग्रेसचं चाललंय ते किती प्रामाणिक आहे आणि किती सत्तेसाठी आहे हे मागासवर्गीय समाजाला वेगळं सांगण्याची गरज असेल? अजिबात नाही. हे सगळं सगळ्यांना कळतंय. राजू वाघमारे फार सन्माननीय व्यक्तिमत्व आहे माझ्यासाठी. त्यांचा आब राखून मी फक्त त्यांना 2 घटनांचा उल्लेख या ठिकाणी करू इच्छितो की 340व आर्टिकल ओबीसींच्यासाठी आग्रहाने जेव्हा बाबासाहेबांनी घटनेमध्ये लावलं तेव्हा त्यांना राजीनामा देण्याची वेळ आली होती आणि ते तसे बोललेही होते. शिवाय आज ज्या माणसाची जयंती आहे ते व्हीपी सिंग, त्यांनी देशाचा पंतप्रधान पद गमावलं पण ओबीसीना आरक्षण दिलं होतं. तुम्ही का भूमिका घेतो भूमिकेशी प्रामाणिक आहे. तुमचा प्रामाणिकपणा असू द्या, पण का नाही तुमचे मंत्री पटापट राजीनामा देऊन बाहेर येत आणि या सरकारला एक ठेक धरत की तुम्ही हे करत नाही तोपर्यंत असं होणार नाही. कुठंतरी दांभिकता आमच्या राजकीय व्यक्तिमत्वामध्ये एवढी शिरलेली आहे की सत्य फेस करण्याची ताकद आज आमच्यामध्ये नाही, हे खऱ्या अर्थाने कबूल केलं पाहिजे. राजू वाघमारे याचं उत्तर? नाही, मला असं वाटतं की या परिस्थितीमुळे किंवा या परिस्थितीच्या शेवटापर्यंत नक्कीच अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या जातील, पण त्याच्या आधी जेवढा प्रश्न हा सामोपचाराने एकत्र बसून त्यांचे जे मतभेद असतील ते दूर करून हा प्रश्न कसा सोडवायचा या दृष्टीने काँग्रेस पक्ष प्रयत्न करतोय, आमचे अध्यक्ष प्रयत्न करतायत आणि त्याला नक्कीच मला यश मला मिळेल. डॉक्टर वाघमारे, बरं झालं आपण वारंवार नाना पटोले यांचा विषय करता आहात. नाना पटोले यांच्या माध्यमातून पदोन्नतीतल्या आरक्षणाच्या बाबत कठोर भूमिका आतापर्यंत 3दा घेतली गेली. अहो, ती भूमिका घेतल्यानंतर 2 आदेश निघाले आणि त्यात पदोन्नतीतलं आरक्षण वगळून पदोन्नती जाहीर झाली, लागू झाली. काय केलं नाना पटोलेंनी? नाही, मी तेच तुम्हाला सांगितलं ना, आम्ही आता आमची दिशा ठरवतोय, आमचं बोलणं चालू आहे, मुख्यमंत्र्यांबरोबर मीटिंग घेतलेली आहे. 2 दिवसापूर्वी विविध मागासवर्गीय संघटनांबरोबर नानाभाऊ पटोले, मी स्वतः आमची चर्चा झाली. सगळे लोक तिथे आले होते. मुख्यमंत्र्यांबरोबर आम्ही बैठक ठरवतोय पदोन्नती आरक्षण आणि इतर आरक्षणाच्या बाबतीत आणि लवकरच आपल्याला याच्यावर तोडगा निघालेला दिसून येईल. आपण गुणरत्न सदावर्ते यांना विचारूयात पटकन की आता याची न्यायालयीन लढाई ही तोडगा काढणारी असू शकते का? जर समजा मवियाच्या सरकारला खरोखरच पदोन्नतीत आरक्षण द्यायचंय तर न्यायालयात काय करावं लागेल? मला वाटतंय राजू वाघमारेजींना काही गोष्टी माहित नाहीत. सगळ्यात अगोदर पदोन्नतीतल्या आरक्षणाचा म्हणजे मारेकरी जर कोणी असतील तर अशोक शंकरराव चव्हाण आहेत. ते कसे सांगतो. शारदा भवन शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष आणि पहिली केस त्यांनी आणली, त्यांच्या संस्थेची केस आली आणि त्याच्यामध्ये पदोन्नतीत प्राचार्याचं आरक्षण द्यायचं नाही असा मुद्दा आणला आणि महाराष्ट्रात पहिल्या त्या केसपासून आरक्षणाची कत्तल सुरू झाली. दुसरी गोष्ट, लोकशाहीची तुम्ही गोष्ट करत आहात. तुम्हाला सांगतो
रमेश गायकवाड नावाचा जो RPIचा युवा कार्यकर्ता आहे तो अजित पवारांना भेटायला गेला. राजू वाघमारेजी थोडं ऐका. आणि ज्या वेळेस तो भेटायला गेला त्यावेळेस तिथे एक सीन क्रिएट केला. अजित पवारांनी कोणातरी त्यांच्या एका आमदारावर ओरडणं चालू केलं आणि यांना इम्प्रेशनमध्ये अरे यांना बसा सुद्धा कोणी म्हणलं नाही. रिझर्वेशन प्रमोशनच्या संदर्भाने गेलेल्या वेदना घेऊन गेलेल्या लोकांना असं पाहिलं जसं काय की एखाद्या सावत्र आईचे लेकरं असल्यासारखं. आणि तुम्हाला सांगतो त्यांना की नाही म्हणजे पाठमार करून वापस यावं लागलं. मला येऊन त्यांनी ते दुःख सांगितलं. ही आहे तुमच्या सदावर्तेजी, पटकन लोकशाहीची. न्यायालयीन मुद्द्यावर बोलतो होऊयात. पटकन न्यायालयीन मुद्द्यावर बोलतो होऊयात. आता न्यायालयात कुठली भूमिका बदलली तर पदोन्नतीतलं आरक्षण टिकणार आहे का? कारण आता मवियाचं सरकार ठामपणे न्यायालयात असं सांगतं की 7 मेचा निघालेला आदेश अर्थात पदोन्नतीतलं आरक्षण रद्द करणं हीच आमची भूमिका आहे. मी जय महाराष्ट्राच्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगतो, जर या मंत्री म्हणजे नितीन राऊत असतील किंवा वर्षा गायकवाड असतील या सगळ्यांना तर न्यायालयाने नोटीस काढलेल्या आहेत. अजित पवारांना सुद्धा नोटीस काढलेली आहे. आणि मी खुल्या न्यायालयामध्ये म्हणालो की माननीय न्यायमूर्तींनी नोटीस काढाव्या हायकोर्टच्या. न्यायालयाने मला विचारलं की तुम्ही व्यक्तिगत नोटीस द्या. मी म्हणलं त्यांना ती भाषा कळत नाही. आणि त्यापुढे जाऊन म्हणालो की न्यायालयाची छडीच फक्त यांना कळत असते, या मंत्र्यांना कळत असते, दुसऱ्यांची कळत नसते. त्यापुढे सुद्धा मी असं म्हणालो की ज्या प्रकारे एक गँग तयार झालेली आहे आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो कधी कसं आरक्षण टिकू शकतंय. ते आरक्षण टिकू शकतंय तुमची एक 2 पानाची आणि 2 पॅरेग्राफची फक्त अफिडेव्हिट द्यावं लागतंय. परंतु तुम्हाला ते द्यायचं नाही जे मोदी सरकारने दिलं. मोदी सरकारने भारतात आरक्षण लागू केलं. मी सांगतो तुम्हाला उद्धवजी, तुम्हाला सुद्धा ते पत्र आलेलं आहे की तुम्ही पदोन्नतीत आरक्षण द्या म्हणून. परंतु खरे संविधानाचे रखवाले आणि संविधानाचे मारक कोण हे समोरल्या समोर मी तुम्हाला पत्र दिलेलं आहे. प्रसादजी ते पत्र दाखवा आणि पदोन्नती आरक्षणाची स्थिती दाखवा. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आजच्या. याच्यावर एक पटकन प्रश्न. वेळेची मर्यादा आहे. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. डॉक्टर राजू वाघमारे, आपण सांगा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदोन्नतीतलं आरक्षण टिकावं आणि दिलं जावं अशी स्पष्ट भूमिका घेत विनंती पत्र राज्याला पाठवलंय. निदान काँग्रेस ते पत्र तरी वापरणार आहे का? सोनिया गांधींनी लिहिलेल्या पत्राला जर समजा आत्ताच्या सरकारमध्ये स्थान नसेल तर पंतप्रधानांनी केलेल्या विनंतीला तरी मान असेल? बघा, पंतप्रधानांचा आदर टाकून मी म्हणतोय की मला कोणाला किती मान आहे याबद्दल बोलायचं नाही. आमच्या पक्षाध्यक्षा सोनियाजी गांधी यांच्या पत्राला तेवढाच मान आहे जेवढा नरेंद्र मोदींच्या पत्राला असेल किंवा असावा. प्रश्न असा आहे की त्याच्या अगोदर मोदी साहेबांचं पत्र येण्याच्या आधी माननीय पक्षाध्यक्षा सोनियाजी गांधी यांनी पत्र दिलंय. त्याच्यामुळे काँग्रेसची भूमिका नेहमी मागासवर्गीयांच्या बाजूची राहिलेली आहे, मागासवर्गीयांसाठी उभे राहण्याची राहिलेली आहे. आणि त्या भूमिकेशी आम्ही ठाम राहून हे आरक्षण आहे हे आम्ही मिळवून नक्कीच देऊ. आपण असं म्हणतात की हे आरक्षण आपण मिळवून देणार आहात. वेळेची मर्यादा आपल्या सगळ्यांना आहे, त्यामुळे या चर्चेचा समारोप इथंच करावा लागतोय. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.